आणि आता महाराष्ट्र ढवळून काढण्याचा प्रयत्न आम्ही पुन्हा करू. बरोबर आहे. महाराष्ट्राची जनता जी या क्षणाला पाहतीये, सगळ्यांच्या टप्प्यामध्ये आता पुढचा महत्वाचा टप्पा आहे आणि तो म्हणजे येत्या काळातला अर्थसंकल्प. अर्थसंकल्प मांडण्याचा दांडगा अनुभव आपल्याकडे आहे. मला एक विचारावं असं वाटतं की येत्या काळामध्ये देशाचा असेल किंवा राज्याचा अर्थसंकल्प असेल, या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांच्या, आमच्या, तुमच्या काय अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षांची पूर्ती होताना दिसेल का? सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे महागाई वाढू नये. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पानंतर हे दृश्य परिणाम हळूहळू चटके बसतात लोकांना. महागाई वाढू नये आणि महागाई इन्फ्लेशन जर वाढत नसेल तर मग बाकीच्या प्रोग्रेससाठी केंद्र आणि राज्य सरकारने गुंतवणुकी केल्या पाहिजेत. आज देशावरही प्रचंड कर्ज आहे, महाराष्ट्रावरही फार मोठं कर्ज आहे. 210 लाख कोटी रुपयापर्यंत केंद्रावर कर्ज आहे. त्याची परतफेड करण्यासाठी अधिकचा कर बसवणं ही प्रवृत्ती सध्या दिसते. आणि मग पॉपकॉर्नवर कर्ज लावेपर्यंत सरकार, केंद्र सरकार आणि जीएसटीचं काउन्सिल पोचलं असेल तर याचा अर्थ आपण लक्षात घ्यायचा की किती डेस्परेट आहे सरकार महसूल मिळवण्यासाठी. आणि त्यामुळं हे पैसे गोळा करणं, काढलेलं कर्ज परत फेडणं, जसं केंद्राची परिस्थिती आहे तीच कमी जास्त प्रमाणात महाराष्ट्राची. महाराष्ट्रात एक परिस्थिती आहे की त्यांच्या कुवतीपेक्षा जास्त प्रोजेक्ट्स त्यांनी अंगावर घेतलेले आहेत आणि ते निवडणुकीच्या आधी घेतलेले आहेत. लोकांना प्रचंड आश्वासनं दिलेली आहेत आणि त्या आश्वासनाला ऑनर करण्याची जबाबदारी आता पहिल्या अर्थसंकल्पावर आहे. आणि मागचं वर्ष जे बघितलं आपण तर प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये तूट वाढत गेली आणि घोषणाही वाढत गेल्या. म्हणजे बजेटच 20,000 कोटी रुपयाच्या तुटीचं मांडण्यात आलं. हे मार्चमध्ये, मागच्या 2024 फेब्रुवारी मार्च मध्ये मांडलं. आणि त्यानंतर पुरवणी मागण्यांमध्ये, त्यानंतर डिसेंबरच्या पुरवणी मागण्यांमध्ये राज्य सरकारने जे एकत्रित बेरीज केली तर 1,60,000 कोटी रुपये सरकारकडे नसलेले महाराष्ट्राच्या विधानसभेसमोर मांडून त्यांनी मंजूर करून घेतलेले. मूळ बजेट आणि त्यानंतर 1,60,000 कोटी खिशात पैसे नसताना जाहीर केलेले. याच्यातलं 31 मार्च ज्यावेळी संपेल त्यावेळी कोणत्या कोणत्या आयटम्सना हे पैसे देतात आणि कोणते आयटम्स पैसे खर्च करत नाहीत हे पाहण्यासारखं आहे. आणि नवा अर्थसंकल्प ज्यावेळी मांडला जाईल त्यावेळी किती तुटीचा अर्थसंकल्प, आमचं मत आहे आणि ते आकड्यातच आहे की माझं व्यक्तिगत नाही, आकड्यात आहे की 1,60,000 कोटी रुपयाचं डेफिसिट यांना आहे. मग हे उद्याचा बजेट मांडताना ते 1,60,000 कोटी रुपये डेफिसिट दाखवतात का पुन्हा 10,000 20,000 कोटी रुपयाची आकडेवारी दाखवतात आणि मग लाडक्या बहिणीला जे त्यांच्या हक्काचे 50,000 कोटी रुपये द्यायचे आहेत त्यातले 10,000 कोटी आत्ता दाखवायचे आणि 40,000 कोटी जूनमध्ये आणि डिसेंबरमध्ये दाखवायचे. असा उपद्व्याप करून डिफिसिट कमी करण्याचा प्रयत्नही करतील. त्याचबरोबर 7.5 हॉर्स पॉवर पेक्षा कमी शेतकऱ्यांना मोफत वीज द्यायची घोषणा केलेली आहे. त्याचे पैसे वीज मंडळाला दिले पाहिजेत.